नमस्कार शेतकरी मित्रांनो। तर आपल्या महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे साहेब यांना कोर्टाने 2 वर्षांची शिक्षा सुनावली। त्यात त्यांची आमदारकी आणि कृषी मंत्रीपद सुद्धा जाणार का? तर मी कविता आणि आपण पाहतोय आम्ही संगमनेरकर। तर मित्रांनो, 1995 ते 97 च्या दरम्यान घरासाठी कागदपत्रांची अफरातफरी करून घर मिळवलं आणि आपल्या पदाचा गैरवापर करून सरकारी संपत्ती मिळवण्याप्रकरणी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे साहेब यांना न्यायालयाने दोषी ठरवलं आणि आता त्यांना न्यायालयाने 2 वर्षांची शिक्षा आणि त्याचबरोबर 50,000 रुपयांचा दंड देखील ठोठावला। जे 10% कोट्यातून सरकारी घर घेण्यामध्ये त्यांनी अफरातफरी केली आणि ते घर मिळवलं, ज्यामध्ये सरकारी पदाचा त्यांनी गैरवापर करून घर मिळवलं। तर यामध्ये कोर्टाने त्यांना आता दोषी ठरवून शिक्षा देखील दिली। मित्रांनो, आता सेशन कोर्टाने जर त्यांना हायकोर्टात जाण्यासाठी वेळ दिलेला नसेल तर त्यांची आमदारकी आणि कृषी मंत्री पद हे गेलेलंच आहे। यामध्ये विरोधी पक्ष नेत्यांना सुद्धा काहीही म्हणण्याची गरज नाही किंवा त्यांचा राजीनामा मागण्याची सुद्धा गरज येणार नाही। परंतु जर हायकोर्टात जाण्याची वेळ जर सेशन कोर्टाने त्यांना दिलेला असेल तर ते हायकोर्टात जातील आणि मग त्यावरती निर्णय घेतला जाईल। परंतु मित्रांनो, जर कोर्टाने 100% जर नियमानुसार जर कोर्ट चाललं तर 100% कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचं मंत्रीपद आणि आमदारकी पद हे दोन्हीही 100% जाणार। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय? कृषी मंत्री माणिकराव कोकाटे साहेब यांनी जे काही कृत्य केलेलं आहे, जे सरकारी पदाचा त्यांनी जो काही गैरवापर केलेला आहे, त्याबद्दल त्यांना शिक्षा होईल का? आपलं मत कमेंटमध्ये नक्कीच सांगा। पुन्हा भेटूया अशाच नवनवीन माहितीसोबत। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।